आर दर्पणकर एसपी9 स्पेशल न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात शिये ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। हजारो वारकरी टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि भक्तिमय वातावरणात पार पडणाऱ्या या दिंडीत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सहभागी होत वारकऱ्यांसमवेत पायी चालत विठ्ठल भक्तीचा आनंद अनुभवला। महाराष्ट्रभर आषाढी वारीसाठी विविध भागातून दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या सुखरूप वारीसाठी शुभेच्छा दिल्या। वारकरी संप्रदायाची परंपरा समता, बंधुता आणि अध्यात्माचा संदेश समाजाला दिशा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले। दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी ज्ञानोबा, तुकाराम, पांडुरंग हरी अशा जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण केले होते। टाळ, मृदुंग, वीणा आणि अभंगाच्या सुरावटींनी परिसर दुमदुमून गेला। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले। शिये गावातून निघालेली ही दिंडी नियोजित मार्गाने विविध भागातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून मार्गात वारकऱ्यांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे। आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाते। दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरची वाट धरतात। यंदाही राज्यभरातून विविध दिंड्या उत्साहात पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।